महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। मी सर्वप्रथम बांधकाम खात्याचे सभापती मधुकर पाटील यांना धन्यवाद देईन। त्यांनी हा चांगला उपक्रम ला सुरुवात करण्याचा प्रयत्न केलेला आहे। रायगड जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस प्राथमिक शाळेचा दर्जा खालवल्यामुळे पटसंख्याचा आलेख दिवसेंदिवस खाली येत आहे। रायगड जिल्ह्यामध्ये दोन विभाग आहेत, एक उत्तरी विभाग आणि दक्षिण विभाग। दोन विभागाचे वेगवेगळे प्रश्न आहेत। दक्षिण विभागामध्ये शाळा आहेत, शिक्षक आहेत, पण विद्यार्थी नाही। शिक्षकांना शिक्षणाच्या व्यतिरिक्त इलेक्शन ड्युटी वगैरे अन्य कामं लावली जातात आणि त्याच्यामुळे दर्जेदार शिक्षण हे विद्यार्थ्यांना मिळत नाही अशी पालकांची भावना झालेली आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागावरचा विश्वास जनतेचा नष्ट झालेला आहे। आजचे जे आमदार आहेत, खासदार आहेत, जिल्हा परिषद मेंबर आहेत, ते सगळे मराठी शाळेत शिकले होते। पण आज रायगड जिल्ह्यातील दक्षिण भागाची प्रामुख्याने समस्या काय आहे तर गावात लोकच नाहीत, सगळे दरवाजे बंद। मी जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं घोसाळे मतदारसंघामध्ये माझी पत्नी उभी होती, तेव्हा आम्ही गावोगावी संपर्क साधला। घोसाळे विभाग, करंजविरा या विभागामधील सगळी लोक मुंबई पुण्याला राहतात किंवा कोण सुरतला राहते, का रोजगाराची संधी नाही। तर माझी आणि विशेषतः मधु पाटील हे माझे चांगले मित्र आहेत आणि ते रोह्यामध्ये असतात, पण बऱ्याचशा शाळा एक दक्षिण भागातल्या विद्यार्थ्यांच्या संख्येमुळे कमी झालेत, कारण गावातच लोक राहत नाहीत। तर माझी आपल्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या नवीन पदाधिकाऱ्यांकडे मागणी आहे की प्रत्येक जिल्हा परिषदेमधील मेंबरनी आपल्या मतदारसंघातील शाळा कशा चालू राहतील याच्यासाठी प्रयत्न करावेत। तेथे जे शिक्षक काम करतात त्याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे। आज रायगड जिल्ह्यामध्ये 7 ते 8 हजार शिक्षक आहेत आणि विद्यार्थ्यांची संख्या 80 ते 85 हजार आहे। जेव्हा आम्ही जिल्हा परिषद मध्ये होतो तेव्हा 3 लाखापर्यंत विद्यार्थ्यांची संख्या होती। त्याला कारण पण वेगवेगळी आहेत। त्याला मुख्य कारण म्हणजे खाजगी शाळांना वारेमाप परवानग्या दिल्यात आणि त्याच्यामुळे आणि तिथे दर्जेदार शिक्षण मिळतं आणि त्याच्यामुळे सगळे नागरिक आणि त्यांच्याकडे वाहतुकीची सुविधा आहे, ज्या संस्था आहेत त्या प्रत्येक गावामध्ये स्वतःच्या बसेस पाठवून विद्यार्थी नेत असतात आणि त्याच्यामुळे प्राथमिक विभागाची पटसंख्या बऱ्याच अंशी कमी झालेली आहे। आणि आज शिक्षकांना प्रश्न पडलाय की त्यांची पदं अतिरिक्त होतील। मी शिवदंदा एक गावामध्ये गेलो होतो, ते माझे आमदार तुकारामजी सुर्वे जिल्हा परिषदचे मेंबर होते, आमदार होते, त्यांच्या शाळा पण बंद आहे। म्हणजे भयानक परिस्थिती दक्षिण भागातल्या आणि उत्तर भागामध्ये वेगळी परिस्थिती आहे। इथे एवढे खाजगी शाळांना परवानग्या दिल्यात की शिक्षकांना पण प्रश्न पडला की विद्यार्थी कसे टिकवायचे। आता हे मी सांगायचं कारण आहे, मी ज्या गावात राहतो त्या गावात कोकण एज्युकेशन सोसायटीची हायस्कूल आहे, 5वी पासून, बालवाडी पासून आहे। मी त्याचा सभापती आहे, आमची चित्रा पाटील सभापती आहे। पण असं असताना देखील रायगड जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा, इथे 200 ते 250-300 विद्यार्थी तिथे शिक्षण घेतात। यामध्ये ग्रामस्थ आमचे सुरेश म्हात्रे, त्याचबरोबर जे स्टाफ आहे त्यांनी प्रयत्न केल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या भरपूर आहे। माझी सगळ्या पदाधिकाऱ्यांना, जिल्हा परिषदच्या मेंबरना ही पेदारी शाळेला भेट द्या आणि तेथील शिक्षकांनी केलेल्या कामामुळे जनतेचा विश्वास त्या गावांमध्ये बसलेला आहे। अलिबागमध्ये बरेच शाळा आहेत, पण तरी पण जर शिक्षकांनी वेळेवर काम केलं तर निश्चित पटसंख्या वाढेल। पण मी पुन्हा एकदा सांगतो की रायगड जिल्ह्यामध्ये शिक्षण खात्याला घरघर लागलेली आहे। सभापती आहे, शाळा आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पण विद्यार्थी नाही।
पूर्वी विद्यार्थी होते, इन्फ्रास्ट्रक्चर नव्हते, शिक्षक नव्हते. जेव्हा मी सभापती होतो तेव्हा दक्षिण भागातील लोकप्रतिनिधी माझ्याकडे यायचे, अरे पंडित शेठ या शिक्षकाला बीडला पाठवा. अरे मी त्यांना सांगितलं असं करू नका, आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होईल. त्याच्यामुळे नाईलाजास्तव लोकांचा विश्वास उडालेला आहे. पुन्हा एकदा नव्याने जे आमचे अध्यक्ष झालेत वाकडीकर, त्यांच्याकडे मी त्यांना पत्रव्यवहार करणार आहे आणि त्यांना सांगितलं हा गांभीर्याने विषय घ्या. शिक्षण खात्याला भरपूर पैसे असतात, दुरुस्तीला असतात, बऱ्याच योजना आहेत आणि खऱ्या अर्थाने सगळ्या सभासदांनी त्यांना एक टार्गेट द्या. जो सभासद सगळ्या शाळा चालू करेल त्याला जास्त विकास निधी द्या. आणि माझी जिल्हा प्रशासनाला आणि कलेक्टर नियोजन विभागाला माझी विनंती आहे की शाळा दुरुस्तीच्या नावाखाली ठेकेदारांची सोय होईल अशा शाळांना निधी देऊ नका. ज्या ठिकाणी विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी शिक्षक द्या. आम्ही बऱ्याच वेळेला शिक्षण अधिकाऱ्यांना फोन लावला की आदिवासी भागामध्ये, दुर्गम भागामध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे पण शिक्षक देत नाही. कारण शिक्षकांची सोय करण्यापेक्षा रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांकडे लक्ष द्या. आणि पुन्हा एकदा जिल्हा परिषदेने हा जो ठोस उपक्रम राबवलेला आहे तो कागदावरती न राहता प्रत्यक्ष अंमलात आणावा अशी मागणी आपल्या माध्यमातून मी करतोय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.